नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पाऊस हा होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज असणार आहे, तसेच राज्यातील कोणत्या भागांमध्ये पावसाची उघडीप असणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा आपण घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर शेतकरी मित्रांनो, येत्या काही तासांमध्येच आता आपल्याला आज विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम या सर्वत्र भागात आपल्याला मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळणार आहे। तसेच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, चाळीसगाव, जळगाव, मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पाहायला मिळेल। मात्र रात्रीच्या दरम्यान बऱ्याचशा भागात आपल्याला तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच शेतकरी मित्रांनो, कोकणातील पावसाचा जोर आपल्याला कमीच पाहायला मिळणार आहे। तरीही मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली या परिसरात आपल्याला ढगाळ हवामानासह काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला हा पाहायला मिळेल। तसेच शेतकरी मित्रांनो, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या भागात आणि तसेच अहिल्यानगर, सोलापूर या परिसरात देखील ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज आणि उद्या 2 दिवस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, मराठवाड्याच्या काही भागात आपल्याला आणि तसेच विदर्भाच्या परिसरात मागील 24 तासापासून बहुतांश भागांमध्ये पाऊस चालू आहे। तसेच पुढील 48 तासात विदर्भासाठी मोठे पावसाचे हे असणार आहे। तसेच उद्या देखील राज्यातील पावसाचा जोर आपल्याला खान्देशच्या काही भागात अजून वाढलेला पाहायला मिळेल। यामध्ये मोठा पाऊस असेल। तसेच कोकणात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल। मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल। तसेच शेतकरी मित्रांनो, 5 आणि 6 तारखेला देखील राज्यात मोठा पाऊस हा होणार आहे। मित्रांनो, एकंदरीत जर पाहायचं झालं तर सप्टेंबर महिन्याचा सुरुवातीचा आठवडा देखील राज्यात हा मोठ्या पावसाचा असणार आहे। मात्र हा पाऊस आपल्याला भाग बदलत दर दिवसाआड आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।